मॅडम आज एक एक्सपेरिमेंट मी करून दाखवणार आहे सगळ्या मुला मुलींना. त्याच्यासाठी मी घेतला एक काचेचा ग्लास, त्याच्यानंतर एक छोटंसं कार्ड आणि एक 10 रुपयाचा कॉईन. ठीक आहे. एक्सपेरिमेंटमध्ये आपण 2 गोष्टी करणार आहे. आपण एक्सपेरिमेंट मागचं सायन्स पण समजून घेणार आहे आणि हा एक्सपेरिमेंट आपल्याला जीवनातली एखादी कॉन्सेप्ट शिकवतो का हे पण बघणार आहे. तर मी काय केलं, एक कार्ड याच्यावर ठेवून देतो. ठीक आहे. आणि याच्यावरती ठेवतो हा कॉईन. आता मी काय करणार आहे, या कार्डला टिचकी मारणार आहे. तर हे पावर काय होतं, आपण काय झालं, कॉईन खाली पडला. बरोबर. आता याच्या पाठीमागचं सायन्स काय काय? याच्या पाठीमागचं सायन्स असं आहे, सध्या हा कॉईन ग्लासमध्ये पडतोय का? नाही. नाही. का बरं? आता 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 असा सोडून दिलं तर पडून जाईल का? हा, पडून जाईल. आता असा डायरेक्ट सोडून देणं आणि याच्यावरती ठेवणं, याच्यात काय फरक आहे? याच्यात फरक असा आहे की डायरेक्ट सोडला तर याच्यावरती ग्रॅव्हिटी ॲक्ट होते आणि ग्रॅव्हिटीला बॅलन्स करायला, ग्रॅव्हिटीची डायरेक्शन कोणती? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची खाली, डाऊनवर्ड. या ग्रॅव्हिटीच्या डाऊनवर्ड फोर्सला बॅलन्स करण्यासाठी अपवर्ड डायरेक्शनला दुसरा कोणता फोर्स नाही. पण जर मी कार्डवरती हा कॉईन ठेवला तर आता काय होतं, हे कार्ड सुद्धा या कॉईनवरती एक अपवर्ड फोर्स लावते. म्हणजे अर्थ जी आहे, अर्थ ती या कॉईनवरती डाऊनवर्ड फोर्स लावते. त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. आणि तो असतो या कॉईनच्या वेट इतका, वजन इतका. आणि कार्ड जे आहे ते या कॉईनवरती एक अपवर्ड फोर्स लावते. तो कार्डनी कॉईनवरती लावलेला जो फोर्स आहे तो असतो कार्डला, म्हणजे हा जो सरफेस आहे कार्डचा सरफेस, त्याला परपेंडिक्युलर. म्हणून कार्डनी कॉईनवरती लावलेला जो फोर्स आहे याला आपण म्हणतो फोर्स ऑफ नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. मग इथं काय झालंय, ग्रॅव्हिटीचा फोर्स आणि हा कोणता फोर्स, आता कार्डनी लावलेला नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स, यांनी एकमेकांना इथं बॅलन्स केला. म्हणून हा कॉईन आता पडून राहिला खाली. ठीक आहे. हा कॉईन एका हिशोबाने सध्या कसा आहे, रेस्टला आहे. हा याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसनी एकमेकांना बॅलन्स करून टाकले. जेव्हा आपण ह्या कार्डला टिचकी मारली, आता टिचकी मारली म्हणजे एका हिशोबाने आपण फोर्स अप्लाय केलाय है ना. आणि फोर्स आपण खूप थोड्या टायमासाठी अप्लाय केलाय ना कार्डवरती. जो फोर्स अप्लाय झाला तो खूपच स्मॉलर टाइमसाठी अप्लाय झाला का नाही, खूप कमी वेळ लागला तो फोर्स लावायला. म्हणजे एका हिशोबाने ना खूप जास्त फोर्स लागतोय खूप कमी टायमात. खूप जास्त फोर्स लागतो कार्डवरती खूप कमी टायमात. याला आपण इम्पल्स म्हणतो. म्हणजे कार्डवरती आपण इम्पल्स अप्लाय केला एका हिशोबाने. आणि झालं काय, मग कॉईन पडून गेला खाली. एका हिशोबाने आपण इम्पल्स अप्लाय केल्यामुळं आपण जो नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स आहे तो काढून टाकला. मग आता ग्रॅव्हिटीला बॅलन्स करायला नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स राहिला नाही, म्हणून ग्रॅव्हिटी ऍक्ट झाली आणि कॉईन खाली पडून गेला, है का नाही. एक अजून एक कारण आहे, न्यूटन यांनी मोशनचा पहिला नियम सांगितलेला आहे. की न्यूटन सांगतात की कोणताही ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर तो रेस्टलाच राहतो, आणि जर तो युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, जसा आता हा पंखा आहे, युनिफॉर्म मोशन मध्ये असणे म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने मोशन परफॉर्म करत राहणे. ठीक आहे. तर एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल, तसा हा कॉईन होता, किंवा एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, जसा पंखा आहे, तर तो तोपर्यंत त्याच स्टेटमध्ये राहतो जोपर्यंत त्याच्यावरती आपण एक्सटर्नली
अनबॅलन्स फोर्स अप्लाय नाही करत. एका हिशोबाने एक्सटर्नली आपण जोपर्यंत फोर्स अप्लाय नाही करत हा. तोपर्यंत ऑब्जेक्ट आहे त्याच स्टेटमध्ये राहतो. हम्म. यालाच ऑब्जेक्टकडे असलेला इनर्शिया असं म्हणतात. इनर्शिया म्हणजे एक टेंडन्सी ऑब्जेक्टमध्ये, हम्म. त्याची प्रवृत्ती. हम्म. तर त्याची टेंडन्सी अशी आहे की तो ज्या स्थितीत आहे त्याला त्या स्थितीत राहायला आवडतं. हम्म. तो कॉन्स्टंट स्पीडने मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला त्या स्थितीमध्ये राहायला आवडेल. त्याला त्या स्थितीतून बाहेर काढायचं असेल, त्याची स्थिती बदलायची असेल तर फोर्स लावा लागेल बाहेरून. कॉईन जो आहे म्हणजे तो रेस्टला होता, सध्या जो ऑब्जेक्ट रेस्टला आहे त्याला रेस्टलाच राहायला आवडेल. त्याची स्थिती बदलायची असेल, त्याला मोशनमध्ये आणायचं असेल तर फोर्स लावा लागेल. हम्म. ठीक आहे. हा. कॉईनकडे या एक मिनिट. आता कॉईनच्या केसमध्ये काय होतंय, याची ही जी स्टेट आहे, स्टेट ऑफ रेस्ट, हम्म. याला त्या स्टेटमध्ये राहायचंय. हा. ठीक आहे. हम्म. म्हणून आपण जर कार्डवरती फोर्स अप्लाय केला खूप जास्त, हम्म. तर याची जी इनर्शिया वाली प्रॉपर्टी ना की मला त्या स्थितीत राहायचंय, हम्म. त्याच्यामुळे ते कार्ड सोबत पुढे जात नाही. नाही. तो हाय त्या स्टेटमध्ये होता. त्याची जी पोझिशन होती रेस्टवाली पोझिशन हा, ती हा. सोडलीच नाही त्यांनी. नाही. हा त्याचा काय झाला, इनर्शिया. इनर्शिया. हा, इनर्शिया म्हणजे एका हिशोबाने चेंजला रेजिस्ट करणं. मला बदलणे पाहिजे माझ्या, नकार देतोय तो. हा मला नाही बदलायचं, मी ज्या स्थितीला आहे ठीक आहे. हं? आता ह्याच्यामध्ये कुठं जीवन दिसतं का मला ते सांगा. ह्याच्यामध्ये कुठं जीवन दिसतं का मला ते सांगा. आता ह्याच्यामध्ये जीवन असं आहे, आपण ह्या कॉईनच्या 2 स्टेट विचारात घेऊ, 2 स्थिती, 2 वेगवेगळ्या स्थिती. एक हा ह्या कार्डच्या वर असताना, कार्डच्या वर असताना, हम्म. ठीक आहे. हम्म. आणि याची दुसरी स्थिती अशी जेव्हा कार्ड अचानक निघून जातं, हम्म. कार्ड अचानक निघून जातो. तेव्हाची याची दुसरी स्थिती तो ही पडून वाली. जातो. हा. ठीक आहे. सांगा बरं, याची पहिली स्थिती बेटर आहे जर जीवनाच्या हिशोबाने बघितलं तर. जीवनाच्या हिशोबाने बघितलं तर हा पहिल्यांदी उंच आहे जरा. हम्म. पहिल्यांदी कसा आहे हा, उंच. उंच. हा. आणि आता हा कुठं गेला, याची उंची कमी झाली. खाली गेला. हा उंची कमी झाली म्हणजे याची याची जी प्रगती होती हम्म. ही 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 ती कमी झाली आहे ना, हम्म. खाली पडला. हा, समजतंय. समजतंय ना. हा. तर एका हिशोबाने ही जरा बरी स्थिती आहे हम्म. आणि ही जरा खाली गेला वाईट स्थिती आहे. हम्म. ठीक आहे. कधी पोहोचला हा त्याच्या वाईट स्थितीला, त्याच्या वाईट स्थितीला कधी पोहोचला, ते मधलं कार्ड काढून टाकलं जेव्हा तेव्हा. कार्ड अचानक, हा. हा. बाबा अच्छा. असं नाही बरं का, असं नाही गेलं कार्ड. नाही नाही नाही. कार्ड जेव्हा इम्पल्स, पटकन. हा जेव्हा कार्ड अचानक निघून गेलं तेव्हा गेला हा खाली. त्याच्या खाली. वाईट स्थितीला पोहोचला, हा. आहे का नाही. आता मला सांगा, जो इम्पल्स आपण अप्लाय केला म्हणजे कार्ड जेव्हा अचानक निघून जातं, तेव्हा हा याच्या वाईट स्थितीला पोहोचतो. याच्या वाईट स्थितीला गेल्यानंतर याला दुःख होणार ना, हम्म. है ना. हा. याच्या वाईट स्थितीला गेल्यावर याला दुःख दुःख होणार. होणार. याला म्हणजे या कॉईनला नाही. आता दुःख कॉईनला बिनलं नाही. आता जीवनात चाललो ना आपण, हम्म. आता इथं स्वतःला इमॅजिन करायचंय. हम्म. जेव्हा आपण या स्थितीला पोहोचणार हम्म. तेव्हा त्रास होणार आपल्याला. हा. आणि ह्या स्थितीला असताना आपल्याला जरा ठीक वाटेल. नाही ठीक आहे बाबा, उंच आहे जरा, ठीक चालू आहे माझं जे चालू आहे ते ठीक ठीक चालू आहे. इकडं पोचलो का असं वाटेल हे काय झालं अचानक, हम्म. आहे का नाही. तर गडबड अशी आहे का हा जेव्हा
ह्या उंचीवरती असताना याला याचं सगळं ठीक चाललंय असं वाटतंय ना, तिथंच प्रॉब्लेम. हा सध्या एका उंचीला आहे, इथं इथं असताना याला वाटतंय का सगळं ठीक चालू आहे, इथंच गडबड आहे. इथं असताना हा ठीक नाही, हा ह्याच्या आधारावर उभा आहे, ह्याच्या आधारावर हा उभा आहे. है का नाही, ह्याच्या आधारावर हा उभा आहे. याचा आधार जेव्हा अचानक निघून जातो तेव्हा याला हा याच्या खऱ्या स्थितीला पोहोचतो. ही याची खरी स्थिती नाहीये, ही याची खरी स्थिती नाही. ह्याच्या दमावर नाही आला हा पुढं, नाही, ह्याच्या आधारावर हा उभा आहे सध्या. भ्रमाती याच्या आधारावर हा उभा आहे आणि भ्रमाती की नाही जे चालू आहे ठीक आहे, मी एका उंचीला आहे ऑलरेडी, है का नाही. जेव्हा काळ निघून जातं अचानक, म्हणजे थोडक्यात एक अचानक मोठी काहीतरी अडचण आली, तेव्हा याला याची खरी, तेव्हा हा याच्या खऱ्या स्थितीला पोहोचतो. ही याची खरी स्थिती. समजते का? समजते. तर आपल्याला ह्याच्यातून शिकायला असं मिळतं का ज्या पण स्थितीला आपण आहोत, ती स्थिती ठीक आहे का खरं हे आपण व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. असं तर नाही ना का बुवा मला माझी स्थिती ठीक वाटते पण स्थिती ऍक्च्युअली ठीक नाहीये. समजते. एक अडचण येणं आणि मी माझ्या खऱ्या स्थितीला पोहोचणं आणि मग मला माझी खरी स्थिती समजणं, मग भयानक दुःख होणं, यापेक्षा चांगलं असं आहे का मी ह्याच स्थितीला असताना पाहून घेणं काय ही स्थिती ठीक आहे का नाही, है का नाही. याच्यावरती संत कबीरांचा एक दोहा पण, संत कबीर नाही म्हणतात का की दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, और जो सुख में सुमिरन करे, सुमिरन म्हणजे एका हिशोबाने आठवण, व्हेरिफिकेशन, जी स्थिती आहे ती ठीक आहे का नाही पाहून घ्यायची. पाहून घे, एकदा पाहून घे. मग दुख में तो भैया सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, और जो सुख में सुमिरन करे, ह्या स्थितीला असताना जो व्हेरीफाय करून घे. तर संत कबीर काय म्हणतात, जो सुख में सुमिरन करे दुख काहे को होय. तुमच्या ध्यानात येते का? समजते. तर जसं हा कॉइन रेस्टला आहे आणि याला रेस्टलाच राहायचंय, त्याच्यामुळं अचानक जेव्हा कार्ड निघून जातं तेव्हा ह्याच्या रेस्टला राहण्यामुळेच हा पुढं पडून जातो खाली. तशीच रेस्टला राहण्याची टेंडन्सी आपल्याकडे पण आहे. मला मी जसा आहे ना तसाच मी पाहिजे, ठीक, मी जसा आहे तसा ठीक आहे, मला नाही बदलायचं. मग कितीही उत्कृष्टता समोर असेल पण मी जर रेजिस्ट करत असेल, विरोध करत असेल का नाही मला नाही बदलायचंय, तर मग हा जो इनर्शिया आहे, हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सलाच इनर्शिया म्हणतात. ह्याच्यानी मग असं होणार की तसं अचानक कार्ड निघून जातं आणि मग मी जागा होतो, तशी स्थिती आपली होऊन जाते आणि मग फार दुःख होतं. एवढं दुःख भोगण्यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर आत्ता सध्या मी ज्या पण स्थितीला आहे त्या स्थितीला मी खरखर ठीक आहे का नाही हे पाहून घ्यायला पाहिजे. आता ते बघणार कसं का मी ठीक आहे का नाही, थोडं ॲनालिसिस करणार. माझ्या बुद्धीनुसार, प्राकृतिकरित्या मला जी बुद्धी मिळालेली त्या बुद्धीनुसार मला जे काम
सध्या सगळ्यात उत्कृष्ट वाटतंय. हम्म. मी सध्या 4-5-6 कामं करीत असणारी, हा. 4-5-6 ठिकाणी वेळ देत असणारी, हम्म. त्यातलं सगळ्यात उत्कृष्ट काम कोणतं आहे? कम्पॅरेटिव्हली बेटर. हम्म. कम्पॅरेटिव्हली बेटर काय? सगळ्यात ज्यादा प्रायोरिटी वाईज हे काम होणं गरजेचं आहे बरं का, हे काम महत्वाचं आहे बरं का. ठीक आहे. हम्म. एकदम मला हे नाही माहिती का मी काय करण्यासाठी जन्मलेलो आहे, एकदम माझं पॅशन काय आहे, हम्म. ती बाजूला, ते पण राहतं ना हा, हा, सगळ्यांचं, की मी माझं पॅशन काय, मी कशासाठी काय करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे, ते नाही, ते बाजूला. सध्या मी जे जे करतोय त्यात कम्पॅरेटिव्हली बेटर काय, ते जे आहे पहिल्या प्रायोरिटीला असलेलं, हम्म. मी त्याला ज्यादा वेळ देतोय का हे बाकीच्या ज्या गोष्टी आहे ज्याला कमी प्रायोरिटी त्याला ज्यादा वेळ देतो, हे पाहून घेतलं पाहिजे. हम्म. माझी जी एनर्जी ती कोणतं काम करताना वापरली जाऊ राहिली, जे एकदम फर्स्ट प्रायोरिटीला आहे. फर्स्ट प्रायोरिटीला कोणतं काम जे माझ्या बुद्धीनुसार मला सध्या मी जे 4-5 कामं करतोय हम्म. त्याच्यामध्ये माझ्या बुद्धीनुसार जे सगळ्यात महत्वाचं आहे, टॉपला आहे, ते काम, त्याच्यात मी माझा पूर्ण वेळ माझी ऊर्जा देतोय का नाही हे पाहून घ्यायला पाहिजे. हम्म. दुसरं त्याच्यामध्ये अजून असं करता येतं की आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक असतात, त्या लोकांमध्ये काही 1-2 असू शकतात जे थोडेसे समजदार आहे, त्याच्यात पण तेच कम्पॅरेटिव्हली बेटर. आजूबाजूला जे लोक आहे त्या म्हणजे कम्पॅरेटिव्हली बेटर कोण आहे बुवा, कोणी समजदार जर असेल त्याला विचारून घेतलं पाहिजे जे माझं चाललंय ते ठीक आहे का, ते ठीक आहे का, आणि जर तो आपण समजदार पाहून विचारायला पाहिजे. हो, सांगितलं ना की कम्पॅरेटिव्हली बेटर, माझ्या बुद्धीनुसार मला वाटतं की नाही हा व्यक्ती ठीक आहे बरं का, विचारून घेतलं पाहिजे असं. मग जर आपण आपली जी स्थिती आहे ती स्पष्ट पाहून घेतली तर आपण ह्या स्थितीला पोहोचण्या अगोदरच स्वतःला बदलून घेऊ आणि दुःख कमी होईल. तर त्याच्यामुळे संत कबीरांचं जे म्हणणं आहे ते आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये ध्यानात ठेवलं पाहिजे. काय म्हणतात संत कबीर? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे दुख काहे को होय.